कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, बरोबर का नाही? तर जर ही संधी जर तुम्हाला भेटली तर तुम्ही कंचे आपल्या नेत्याचा राजीनामा घ्यावा असं वाटेल तुम्हाला? पहिलाच देवेंद्र पाटील मी पुन्हा येईन. तर बरेचसे नेत्यांचे जे करपमध्ये भेटल्यांना त्यांच्या सगळ्यांचाच राजीनामा द्यावा लागतो. बात तो सही है. आम्ही नरेंद्र मोदी भाइयों बहनों, सुशिक्षित जी पिढी आहे ना ती आपली वरती चढवायला होता. यो विचार आपल्या सगळ्या जनतेने करायला पाहिजे. एकनाथ शिंदेचा आता काय आपला मोर्चा निघणार आहे ना उद्या मग आपला मोर्चा जमिनीचा भाव कमी देतात मग भाजपा जीतते हैं ना सबके राजीनामा ले रहे, भाजपा जीतते हैं ना सबके राजीनामा ले रहे। ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया ये? क्रोध नहीं है भाई, क्रोध नहीं है। अभी एक सिंपल वो साउथ में विजय, अगर ऐसा काम करने वाला जो भी है वेलकम, मोस्ट वेलकम फॉर वाइट. कोणी खासदार असं आमदार असं तर स्थानिक लोकांना कामाला सगळं त्याचा पहिला राजीनामा घ्यायला पाहिजे. आता धर्मेंद्र उरवले त्याची जागा आम्हाला चालते आम्ही बघतो. आता धर्मेंद्र उरवले त्याची जागा आम्हाला चालते आम्ही बघतो. थैंक यू फ्रेंड्स. तो काय अशी कामं करते कसा आमची पोरं आवडी शिकून आवडे पेपर देऊन तर तुम्ही पेपर असं या केल्यावर मग आमची पोरं माशी येत नाही कोणी जीव देता मग ते काय करणार? आमची एक एक पोरं मग आम्ही कशा होता कसा? बरोबर ना ताई? अभी वो राजीनामा दिया ना वो बराबर है. नाही, भ्रष्टाचारी सर्वांचंच वाटतं. भ्रष्टाचारी असतील तेवढे सर्वांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मेन राजीनामा घेऊन फायदा नाही, सिस्टम बदलली पाहिजे आणि थोडंसं ना स्ट्रिक्टली झालं पाहिजे. कारण जे आहे ना, जे आतापर्यंत जे कोणते केसेस होतात, तुम्ही बघता 20 वर्षात 30 वर्षात निकाला तो एका दिवसात तुम्ही एक फास्ट ट्रॅकवर 1 महिन्यात जर निकाल लागला तर प्रत्येक जण घाबरेल. थोडंफार तर त्याला मनात भीती राहील की हे नाही केलं पाहिजे. भ्रष्टाचार हा कोणती सिस्टम म्हणा. आणि मेन म्हणजे आपल्या इथं भ्रष्टाचार हा कॅन्सर सारखा झालाय. कॅन्सर कमी झालाय पण भ्रष्टाचार जास्त झालाय. नाही कुणाचंच नाही घेणार आहेत ना. कारण काय हे जनतेच्या याच्याखाली म्हणजे विद्यार्थ्यांच्या याच्याखाली याला सत्तेचा कट्टा आलाय. सत्ता बदलायचं काम चाललेलं आहे, बाकी काय चाललेलं नाही. नाही पण तरी पण विद्यार्थ्यांचं कारण निमित्त घेऊन त्यांचा राजीनामा दिलेला आहे सगळं. पण ते निमित्त घेऊन हे फालतूगिरीमध्ये असे गुंडागर्दी करून हे सत्ता घालवायचे कामाचे काम करतात, बाकी दुसरं काहीच करत नाही. नाही राजीनामा तसं नाही हवंय आपल्याला, पण काय काम बरोबर केलं पाहिजे. म्हणजे जे अथॉरिटीच्या पदावर आहे ते मंत्री त्या लोकांनी ते म्हणजे बरोबर केलं पाहिजे. ते आपली अथॉरिटी आणि ते सर्व म्हणजे स्टुडंट्सना असं त्रास व्हायला नको. म्हणजे तसं ते सर्व म्हणजे महत्वाच्या गोष्टी असं सांगता नाही येणार. तरी पण आहे ना आपल्या मनामध्ये काहीतरी असेल कुठला करप्ट नेता वगैरे तर त्याच्या अगेन्स्ट आपण करू शकतो. कुठला करप्ट नेता असेल त्याची माहिती असेल आपल्याला तर आपण नक्कीच ऍक्शन घेऊ शकतो. आपला बीजेपीचा म्हणजे कुठला असं काही नेता वगैरे काही सांगू शकता? आपण कोणाचा राजीनामा नाही पाहिजे. नाही पण ऍक्च्युली राजीनामा नाही झाला पाहिजे. याने काय शिक्षा मंत्रीचा काय दोष नव्हता त्याच्यामध्ये. नाही बरोबर आहे ना. बीजेपीचा असं सगळ्यांचा घ्यायला पाहिजे. ज्यांचा पंजाब आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, सगळीकडे घ्यायला पाहिजे. सगळ्यांचा राजीनामा घ्यायला. धर्मेंद्र प्रधानचा घेतलं तर मग सगळ्यांचा घेतला पाहिजे. सध्या केलं ते ठीकच केलं, त्यामुळे त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम होता. आतली गोष्ट तर वेगळीच आहे, पण ते बळीचा बकरा केला गेला, बाकी काही. आम्हाला तर मी तर तुम्हाला सांगेन ना, मोदीने राजीनामा द्यायला पाहिजे. शहानी मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचं बीजेपीचं एवढं अति राजकारण चालू आहे, त्यांना राजकारणाचा माज आला. बरोबर. आणि प्रत्येक त्यांचा छोटा कार्यकर्ता पण एवढा माजलेला आहे की जेणेकरून प्रत्येकाला त्रासदायक झालेली हे बीजेपी पार्टी आहे ना, त्रासदायक झालेली आहे. तर माझं म्हणणं आहे की यांनी शहानी आणि मोदींनी यांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे. डायरेक्ट लाठीचार वगैरे करणं हे चुकीचं आहे. आणि पोलीस, मी तर असं बातम्यात बघितलं की पोलीस कमी आणि गुंडच जास्त होते. त्या गुंडांनीच त्या विद्यार्थ्यांना मारलं, आणलं, म्हणजे हे चुकीचं आहे. अक्षरशः एक पोरगी मेली, बरोबर. मग तिला तिची भरपाई कोण देणार? आता एवढं नुकसान झालेलं आहे. आता हे बीजेपी टाळाटाळ करणार आहे आणि आपल्या खिशातूनच पैसा काढणार आहे. काहीतरी वापस कसला तरी भाव वाढवणार आणि पैसा काढणाऱ्यांना आपला त्रास देणार. माझं 100% मत आहे की बीजेपी सरकार यांनी किंवा शहानी आणि मोदींनी 100% यांनी राजीनामा द्यावा. यांना जर लाज कुठे वाटत असेल तर यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दादा, इथल्या तुमच्या स्थानिक लेवलच्या नेत्यांमध्ये तुमचा आवडता नेता कुठला?
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब आवडतात. जास्तीत जास्त आता विद्यार्थीचे जे चाललंय त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. हे झालंच पाहिजे आणि नेत्याचा राजीनामा असं बोलू शकत नाही आपण. बरं आहे कसं आहे, पण जे आपल्याला पाठबळ देतील आपण त्यांच्या बरोबर असणार. तसं पाहायला गेलं तर नीट आणि नीटचे अधिकारी वेगळे आहेत, शिक्षण मंत्री वेगळे आहेत. तर मला असं वाटतं की नीटचे पेपर आणि ते अधिकारी त्यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. वेगळ्याच कोणाचा तरी राजीनामा मागितला जातोय. तर मला तरी असं वाटतं कुठे ना कुठेतरी चुकतंय काही ना काहीतरी. त्यामुळे मला असं वाटतं की जे नीटशी रिलेटेड आहेत त्याच अधिकाऱ्यांकडे जायला पाहिजे होतं. त्यांचे राजीनामे किंवा त्यांच्याशी डिस्कशन व्हायला पाहिजे. पेपर लीक झाले आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पण त्याच्यानंतर ज्या काही आता गोष्टी झाल्या वाढल्या म्हणजे ते पुढे जाऊन लाठीचार्ज वगैरे झाला, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी अख्खं सरकार, त्यानंतर आपले जे गृहमंत्री आहेत अमित शहा, तर त्यांचा सुद्धा या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक लिंक बाय लिंक लागोपाठ प्रत्येकाने ते त्यांचं मागणं पाहिजे होतं की ह्या गोष्टी या पद्धतीने चालायला पाहिजे. पण तशा गोष्टी झाल्या नाहीत. पण ती कुठे एक खंत आहे की फक्त शिक्षण मंत्र्यांचा घेतला, तर त्याच्याऐवजी जे अगोदरपासून ज्या काही गोष्टी घडत आल्यात तर त्या गोष्टींचा तुम्ही अगोदरचा अभ्यास करून कुठून सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आता काही गोष्टींचं म्हणणं असं आहे की कोचिंग क्लासेस जे चालू होते तर कोचिंग क्लासेस थ्रू ह्या गोष्टी पहिल्या बाहेर पडल्या. तर पहिला त्यांना धरायला पाहिजे होतं की जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांना पहिला विटेवर धरून नंतर मग शिक्षण मंत्री त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं. तर त्या अख्खा त्यांना अख्खी ती लिंकअप भेटली असती. पण ती न पकडता डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांचा घेतला. तो आहे गरजेचा, पण ज्याची सुरुवात झाली ना कोचिंग क्लासेस ह्या काही गोष्टी की जिकडून ह्या गोष्टींना सुरुवात होते, तर पहिला त्यांना पकडायला पाहिजे. पहिला त्यांचे दरवाजे बंद करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या बंद होतील. नाही मग नेतं बी तर आवडत नाही, ते आवडतच नाही पाहिजे, आवडतच नाही त्याला ते पटतच नाही राजकारणात. मी कुठला पण घ्यायला तयार आहे. फक्त आपल्या स्टुडंट लोकांना त्यांची अथॉरिटी भेटायला पाहिजे. त्यांचा हक्काचा म्हणजे जे काय असेल ते सगळं त्यांना भेटायला पाहिजे. नाही पता आहे नाही कोणाचंच आहे. जे आता जीएनजीचं आंदोलन चालू होतं बरोबर, त्याबद्दल काय बोलू शकते? काय नाही असं काय कोण खटाकतात ना, कोणीच नको तुला. आम्ही ठाण्यात फिरलो, भिवंडीत फिरलो आणि अनेक प्रश्न विचारले, युवकांना विचारले, वृद्ध लोकांना विचारले, कॉलेज गोईंग पोरांना विचारले. असे प्रश्न विचारले की तुम्हाला जर हक्क दिला तर तुम्ही कोणत्या नेत्याचा राजीनामा घ्याल. पण ठाण्यात भिवंडीत आम्ही पाहिलं की लोक अजून धजावत आहेत उत्तरं द्यायला. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी भीती असावी, कदाचित घाबरलं. म्हणजे दिल्ली पेटू शकते, मुंबई पेटू शकते, पण अजून ठाणे जिल्हा पेटला नाहीये का? म्हणजे ठाण्यातल्या लोकांना अजून त्याच्या हक्कांसाठी पुढे यावं असं वाटत नाहीये का? हा ॲक्च्युली खरा प्रश्न आमच्या समोरही उभा राहिलाय, तो तुमच्या समोरही उभा राहिलाय. आपण यावर विचार करायला हवा.